घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीभ छाटेल, आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला दिल्या शिव्या, शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लागल्या रांगा. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे राष्ट्रवादी समोर आवाहन. उन्हाचा तडाखा वाढल्यानं मतदानावर परिणाम होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी केलं अजित पवारांना अभिवादन. विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळाला दिली भेट. अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावूक. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदान करणार नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात. विरोधात 7 उमेदवार रिंगणात. शरद पवारांच्या पक्षाचे गोविंद मोकाटे रिंगणात. पश्चिम बंगालमध्ये 152 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज, तर तमिळनाडूतील सर्व 234 मतदारसंघात मतदान. दोन्ही राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठीचा समावेश. अमित ठाकरेंच्या मागणीला यश. याआधी मराठीला डावलून फक्त इंग्रजी आणि हिंदीचा समावेश. निवडणुकांसाठी महिला विधेयकाचा मुद्दा आणला. महिला विधेयकाला विरोध केल्याचा दावा साफ खोटा. काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांचं प्रत्युत्तर. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करून हातपाय बांधून शाळेत डांबलं. गोंदियाच्या परसवाडा परिसरातील धक्कादायक घटना. परतवाडामधील लैंगिक शोषण व्हायरल. व्हिडिओ प्रकरण. 8 नराधमांची 11 बँक खाती सील. अश्लील व्हिडिओचा बाजार मांडून पैसे कमवल्याचा आरोप. आरोपी अयान अहमदनं रीलमध्ये वापरलेली थार पोलिसांकडून जप्त. रीलमधील थार राजेश प्रजापती यांच्या मालकीची. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 5व्या गुन्ह्यात आज खरातची पोलीस कोठडी संपणार. तपासात महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती. लासलगावमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा नोंद. बाबावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महेश गिरी असं भोंदूचं नाव. गोरेगावच्या नेस्कोतील ड्रग्ज पार्टी प्रकरण. अटकेतील अधिकाऱ्यांची हायकोर्टात धाव. अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा. बुधवारी रात्री भाजपची खलबत. विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांच्या निवडीसाठी मंथन. परिषदेच्या इच्छुक उमेदवाराच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती. शिवसेनेकडून संपर्क प्रमुखांची यादी जाहीर. प्रत्येक मंत्र्याकडे 2 जिल्ह्यांची संपर्क प्रमुख म्हणून असणार जबाबदारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय. कल्याण डोंबिवलीकरांसह भिवंडीकरांचं मेट्रोचं स्वप्न होणार पूर्ण. वाढीव खर्चासह भिवंडीत भुयारी मार्गाचा शासन आदेश प्रसिद्ध. आमदार रईस शेख यांची माहिती. नागपूर मनपाच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं एकच गोंधळ. सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून समर्थकांनी केला प्रवेश. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज आणि उद्या 6 तास बंद असणार. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरात कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत. कांदा पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढला. भांडवलाच्या 50% रक्कमही हाती पडत नसल्यानं शेतकरी हतबल.
नागपुरातील काही पंपांवर आजही गॅस टंचाई, एलपीजी पंपावर गॅस संपल्यानं वाहनधारकांना फटका। आज मुंबईत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने, मुंबई चेन्नई सामन्यात माही खेळणार का याकडे लक्ष।